आणि मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा दसऱ्यानंतर ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। जीआरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जातोय। ऐन गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता। यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जारी केला। या निर्णयानंतर 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलं। मात्र सरकारच्या या जीआरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे। कुठल्या बाबीमुळे आपल्या ओबीसी समाजावरती त्या ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारावरती गदा येतो आहे किंवा समाजाचं नुकसान होत आहे, ही बाब जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत समाज सुद्धा पुढे येत नाही। म्हणून ते ज्या दिवशी स्पष्ट होईल की कशा करता हा मोर्चा काढण्यात येत आहे, स्पष्ट कारण त्याच्यामध्ये पाहिजे, तशा प्रकारची भूमिका ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल, आम्हाला ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल, त्या दिवशी आम्ही आमचं मत ठरवू, आम्ही त्याचा अभ्यास करू। आणि आम्हाला जर योग्य वाटलं की बा या गोष्टीमुळे खरंच समाजाच्या संविधानिक अधिकारावरती गदा येत आहे किंवा समाजाच्या आरक्षणावरती गदा येत आहे, तर नक्कीच आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ। पण जोपर्यंत आंदोलनकर्त्यांची स्पष्ट भूमिका पुढे येत नाही, मी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।